विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित। सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई, विरोधकांचा गदारोळ। अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी, तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे आणि फडणवीस भेटीनंतर आज विधान भवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट। लिफ्टवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल टोला। ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यात गुप्तगू। विधान परिषदेच्या लॉबीत दोघांमध्ये चर्चा। नार्वेकरांनी शेलारांचीही घेतली गळाभेट। उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अटळ। शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात। विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचा अर्ज दाखल। उमेदवारीबाबत पंकजांनी मानले फडणवीस, शहा आणि मोदींचे आभार। हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतःच दहशतवादी। रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर कामकाजातून भाषणाचा भाग वगळल्यानं राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना नाराजीचं पत्र। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेमध्ये आज पंतप्रधान मोदी उत्तर देणार। राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाला मोदी काय प्रत्युत्तर देणार याचीच उत्सुकता। अंतरवालीमध्ये ड्रोनद्वारे टेहळणी, ग्रामस्थांचा दावा। विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला मुद्दा। सरकारचं चौकशीचं आश्वासन। झेड+ सुरक्षेची सहकाऱ्यांची मागणी। दीक्षाभूमी अंडरग्राउंड पार्किंग आंदोलनात जिल्ह्याबाहेरून आलेल्यांची चिथावणी। पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड। 15 दिवसात संभ्रम निर्माण केला। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विश्वस्तांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।